कीर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती माझा पहा अनुभव केला देव आपुला बोलविले तेची द्यावे उत्तर व्हावे ते काळी सेवेकरता घेतलेला अभंग विश्ववंदनीय जगदवंदनीय संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबारायांचा चार चरणाचा अभंग आहे. या अभंगामधून महाराज स्वतः त्यांनी घेतलेला अनुभव जगताला देतात. अनुभवाचे नाना प्रकार भरपूर आहेत. पाहिलेला अनुभव वेगळा, घेतलेला अनुभव वेगळा. ऐकलेला अनुभव, काही अनुभव ऐकलेले आहेत ते वेगळे, काही पाहिलेले अनुभव वेगळे आणि घेतलेला अनुभव वेगळा. हा महाराजांनी घेतलेला अभंग आहे. तो का म्हणे चाखुनी सांगे मज अनुभव आहे अंगांगी. अनुभव घेतलेला आहे महाराजांनी. घेतल्यानंतर महाराजांना काय प्रचिती आली, आम्हा सुख झालं. महाराज म्हणतात सुख आम्हा झाली धरिता याचा संग आणि पळाले उद्योग सांडोनिया. सुख आम्हाप झालं आणि तुम्हा मला काय पाहिजे, सुख पाहिजे. आज प्रत्येक जीवाची तळमळ सुखा करताय का नाही. कुणीही असो, जगतामध्ये कुणीही असो, त्याला सुख पाहिजे. कुठल्याही जातीचा असो सुख पाहिजे, कुठल्याही धर्माचा असो सुख पाहिजे. ख्रिश्चन धर्माचा असो सुख पाहिजे, इस्लाम धर्माचा असो सुखच पाहिजे, हिंदू धर्माचा असो सुखच पाहिजे, जैन धर्माचा असो सुख पाहिजे. स्त्री असो पुरुष असो कुणीही असो, सगळ्याला सुखाची अपेक्षा आहे. मज लागी दुःख व्हावे नाहीसे कोणी भावी ना. दुःख कुणालाही नको आहे, सगळ्याला सुख पाहिजे. आपण सुखाच्या पाठीमागं पळतोय, सुख आपल्या पुढं पळतंय, आपण त्याला गाठायचा प्रयत्न करतोय, ते आपल्या हाताला लागत नाही. खरं शाश्वत सुख बरं का ना, की ज्या सुखाचा कदापि कल्पांतापर्यंत त्याचा नाश होत नाही, अशा सुखासाठी आपण प्रयत्न करत नाही. आपण सुखासाठी प्रयत्न करतो, तो एहलोकीतल्या सुखासाठी प्रयत्न करतो. ल्यावे प्यावे खावे असावे सदैव, आणि हेची खरी हाव संसारी. ल्यायला मिळावं, प्यायला मिळावं, खायला मिळावं, याच्यामध्ये आपलं सुख गुरफटलेलं आहे. पण संत महात्मे या सुखामध्ये कधी गुरफटले नाही. त्यांना शाश्वत सुख पाहिजे, की ज्या सुखाचा नाश कधी होणार नाही, कल्पांतापर्यंतचा नाश कधी होत नाही. अशा सुखाच्या पाठीमागं संत महात्मे लागत असतात. आम्ही क्षणिक सुखाच्या पाठीमागे लागतो. बरं, क्षणिक सुख जरी म्हटलं तरी आपण सुखाच्या पाठीमागं पळतोय, ते सुख आपल्या हाताला लागत नाही आणि दुःख आपला पिछा सोडत नाही. दुःख आपल्या पाठीमागून आहे, सुख पुढं आहे, आणि दोन्हीच्या मध्ये आपण सापडले आहोत. पाठीमागचं दुःख आपला पिछा सोडत नाही, पुढलं सुख हाताला लागत. त्याचं कारण एकच आहे, सोपं कारण आहे ना माहिती आहे. याचं कारण की ज्या संसारामध्ये आपण राहतो, तो संसारात मुळात दुःखाचा आहे. संसार दुःख मूळ चहूकडे विंगळ, विश्रांती नाही कोठी, रात्रंदिवस तळमळ. काम क्रोध लोभशुनी पाठी लागली उढाळ, कवना मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. धर्म जागो सदैवांचा जो बा परोपकारी. संसारामध्ये राहतो, तो संसार मुळात दुःखाचा आहे. संसार सागरुगा भव दुःखाचे मूळ, जनवाद अंतरुण माझे केले इंगळ. इंद्रिय वज्रघाते तपे उष्णवरी ज्वाळ, सोशिले ते काय करू दुर्भर हे चांडाळ. विठोबा दान देगा दुःख बांधवडी
संसार दुःखानं बांधलेला आहे. दुःखाचं मूळ संसार आहे. त्या संसारामध्ये तुम्ही आम्ही राहतो म्हणून सुख लागत नाही. कथा सांगत नाही आपल्याला पेढे पाहिजेत आणि जातो आपण मिरच्याच्या बाजारात. तिथे कसे पेढे मिळतात? महाराज लोक सांगत असतात नेहमी की आपल्याला पेढे पाहिजेत आणि आपण जातोय कुठं? मिरच्याच्या बाजारामध्ये. तसं आपल्याला शाश्वत ज्या सुखाचा कधी नाश होणार नाही, जे कल्पंतापर्यंत कधी संपत नाही, असं सुख आपल्याला पाहिजे. पण त्या सुखासाठी आपण प्रयत्न करत नाही. हे लोकीतल्या सुखासाठी आपण रात्रंदिवस प्रयत्न करतो, पण त्या सुखासाठी आपण प्रयत्न करत नाही. त्या सुखासाठी प्रयत्न केला आमच्या संत महात्म्याने. आमच्या उद्धव महाराजांनी सुद्धा त्याच्याकरताच प्रयत्न केला. आमच्या नरहरी महाराजांनी त्याच्याकरताच प्रयत्न केला. हे सगुण साक्षात्कारी संत आहेत. जगद्गुरु तुकोबारांनी त्याच्यासाठी प्रयत्न केला. महाराजांना तर अनुभव आला. अनुभव महाराजांनी घेतला, महाराजांना अनुभव आला, तो जगताला दिला. जगाच्या उपयोगाचा आहे म्हणून स्वतः संतांनी अनुभव घेतले आणि जगाला दिले. त्यामध्ये तुकोबाराय आमचे. अनुभवे आले अंगा जगाला दिला. काय जगाला अनुभव दिला? जगाला काय पाहिजे? सुख पाहिजे. महाराजांनी सांगितलं देव आपलासा केल्याशिवाय सुख मिळणार नाही. आपला तो एक देव करून घ्यावा देणे बिन जीवा. अरे देव आपलासा केल्याशिवाय सुख मिळणार नाही. महाराज तुमचं कसं काय? महाराज म्हणले मी देव आपलासा केला. मी देव आपलासा केला. हा माझा अनुभव बघा नुसता. महाराजांनी म्हणले असते घ्या माझा अनुभव केला देवा पुला. घ्या म्हणले असते घ्या, कारण का घेण्याकरता अवघड आहे. नुसतं पहा म्हणले बर का. रंग कशा करता असतो? बाटलीत भरलेला पाहण्याकरता असतो, पिण्याकरता नाही. पिण्याकरता म्हणजे अवघड होते. विषयाची बाटली आहे कशा करताय? पाहण्याकरता आहे, पिण्याकरता नाही. पिण्याकरता अवघड आहे. विष तांब्या वाटी भरली लावू नये होती, पाहण्याकरता आहे. महाराज म्हणजे नुसता माझा अनुभव पहा. घ्यायला जाताल तर त्याची क्रिया सांगत असताना मी ज्या पद्धतीनं ज्या क्रियेनं मी देव आपलासा केला ती क्रिया सांगत असताना बघा तुम्हाला कंटाळा येईल. तुम्हाला ती होणारच नाही. कारण का या कलियुगातल्या लोकांना ते क्रिया जमणं किंवा ते आचरण जमणं, ते वागणं बरं का, आणि ते साधणं फार अवघड आहे. तुम्हाला सांगितलं तुका म्हणे साध्य साधन अवघड, साध्यही अवघड आहे. आणि त्या साध्याकरता केलेला प्रयत्न, केलेली क्रिया, केलेलं साधन हे सुद्धा अवघड आहे. तुका म्हणे साध्य साधन अवघड, देता हे साकडे देहबळी. आणि याच्याकरता देह सुद्धा द्यावा लागतो, बळी द्यावा लागतो. देह जीव सुद्धा बळी द्यावा लागतो. मग ते कसं तरी साधलं तर साधलं, नाही तर नाही साधलं. असं त्याची शाश्वती नाही. महाराज तुम्ही कुठल्या प्रकारे देव आपलासा केला, कशा पद्धतीने देव आपलासा केला ते सांगा तरी.
महाराज म्हणले मी संसाराची अनासक्ती सोडली. पहिला मुद्दा महाराजांनी संसाराची अनासक्ती मांडला. आपण संसारासक्त आहोत. आपण कशा संसार आसक्त आहोत. आपल्याला संसाराची आसक्ती आहे. ज्ञानोबारांनी 13व्या अध्यायामध्ये एक वर्णन केले नाना. ज्ञानोबाराय म्हणतात दयाची प्रीतीपुरी प्रेम बैसली असे घरी नवगंध केसरी ब्रह्मरी जैसी. मोहळाच्या कांद्याभोवती जशी माशी फिरत राहते का नाही तिथून दूर जातच नाही तसं आपण घर सोडतच नाही. आपल्याला घराच्या बाजूला जाता येत नाही आणि आपला संसार आपल्याला सोडत नाही. तुकोबारायांकडे हे नव्हतं. आपल्याकडे संसार आसक्ती आहे. तुकोबारायांकडे संसाराची अनासक्ती होती. संसारामध्ये आसक्त राहिले नाहीत तर महाराज राहिले कसे नानांना माहिती आहे. सौररामध्ये कमळाचं फूल कमळाची पानं पाण्यात भिजून सुद्धा का नाही आलिप्त असतात. कमळाची पानं पाण्यामध्ये भिजलेली जरी असले तरी पानं वर काढले की त्या कमळाच्या पानाला पाणी चिटकत नाही. एक थेंब सुद्धा पाणी चिटकत नाही. सत्यवादी करी संसार सकळ आलिप्त कमळ जळी जैसे. कमळ जसं पाण्यात राहून सुद्धा आलिप्त असतं वेगळं असतं तसं संसारात राहून तुकोबाराय आलिप्त होते. संसाराची आसक्ती महाराजांना नव्हती. संसाराबद्दल अनासक्ती होती. संसाराबद्दल उदास होते. 1628 1629 1630 साली ज्यावेळेस दुष्काळ पडला. दुष्काळ पडल्यानंतर महाराज उदास झाले. महाराज म्हणतात तुका म्हणे झालो उदास मोकळ्या आणि विसरू गोवळ्या सवे आम्ही. उदास झालो संसाराबद्दल उदास झालो. संसाराबद्दल आम्हाला आसक्ती नाही प्रेम नाही. संसाराचा आमचा संबंधच नाही. जाळीला संसार मोडली बैसण्याची थार असा संसार होता महाराज. अनासक्त पहिला संसाराबद्दल अनासक्ती होती. पहिलं हे. दुसऱ्यानंतर दया. अहो या मार्गाने जात असताना नाना भगवान परमात्म्याच्या प्राप्तीकडे जात असताना पहिली पायरी गुरुची आहे. पहिला गुरु भेटावा लागतो आणि गुरुनं महावाक्याचा बोध केला पाहिजे मग देवाची प्राप्ती आहे. तुकोबाराच्या जीवनामध्ये हे घडलेलं आहे. महाराजांच्या जीवनामध्ये हे घडलेलं आहे. महावाक्य ध्वनी बोंब झाली. महावाक्याचा बोध गुरुनी येऊन केला. गुरु शोधत आले. पहिली गुरुची भेट आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा देवाची प्राप्ती आहे. पायऱ्या येतात त्याच्या. गुरुकडे कशी भेटतील. गुरु भेट काय सोपं आहे का. संत महात्म्याची भेट काय सोपी आहे का. बहु अवघड. पण महाराजांनी सांगितलं अवघड जरी असलं तरी मी सांगून जातो. कोणाला प्रयत्न करायचा असेल तर करा. महाराजांनी सांगितलं ऐसे ऐसे याने भेटती ते
साधकांना मोक्ष सिद्धी देतात, जे सच्चिदानंदामध्ये सतत आनंदित असतात, बरं का, असे साधू अशा उपायाने भेटतात. त्याच्यामध्ये पहिला टप्पा महाराजांनी सांगितला, भाव पाहिजे. भाव पाहिजे. कोणता भाव पाहिजे? ते माझ्या जीवनामध्ये ते साधू मला भेटलेच पाहिजे, महावाक्याचा बोध झालाच पाहिजे, ही भावना पाहिजे. याच्याकरता जगद्गुरु तुकोबांनी कितीतरी वर्ष वाट पाहिली. महाराज गुरूंच्या भेटी करता कासावीस व्हायचे. होतो कासावीस आणि पाहतीला वासन नयन, हे डोळे सुद्धा महाराज त्यांची वाट बघायचे, गुरूंची वाट बघायची. तर त्याच्याबद्दल भाव पाहिजे, श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे. आता सध्या कोणी गुरुची सेवा करतही नाही आणि गुरुची इच्छाही करत नाही. कुठे सगळं बिगर गुरुच चाललेलं आहे. आता सगळं बिगर गुरुच चाललेलं आहे. काय 10-12 अभंग पाठ झाली की बिगर गुरु सगळं चालू होते. मला लागतच नाही. मला भाव पाहिजे, ते भेटावे म्हणून भाव पाहिजे. भाव सर्व कारण मूळ बंधू. नास्तिकपणाचा अभाव निघून गेला पाहिजे, नास्तिकपणा गेला पाहिजे, बरं का. आणि द्वैत गेलं पाहिजे, समबुद्धी आली पाहिजे. तुकोबाराकडे समबुद्धी आली होती महाराज. अरे आपल्या घरची पोरं काय आणि बाहेरची पोरं काय. तुमच्यासारख्या शेतकऱ्यांनी दादा ऊस दिले मुळीभर, बरं का. ज्यावेळेस महाराज गावात शिरले त्यावेळेस पोरं लागले ऊस वाढायला. बाय तुला पाहिजे ना, घे घे घे. बाबा तुला पाहिजे का, गोट्या तुला पाहिजे का, घे. सगळे ऊस वाटून टाकले. आपले पोरं काय आणि दुसऱ्याचे पोरं काही, सवार बुद्धी आहे. आपलं फरक भावच गेला होता महाराज. आप पर गेले आणि मुळे हे छेदिले संसाराची. आपोपर भाव नव्हता त्याच्यात. दया होती, आपणा पारिके नाही तेथे. आपलं फरक तिथं काही विचारच नाही महाराज. दया पाहिजे. आता दया कोणाकडे आहे का महाराज? पण महाराजांचं वर्णन करत असताना रामेश्वर शास्त्री वर्णन केलेलं आहे. कट्टर विरोधी रामेश्वर शास्त्री वाघोलीकर तुकोबाराचं वर्णन केलं. दया दिनानाथा तुवा जीवविली आणि विश्वी विस्तारली कीर्ती तुझी. दया जिवंत ठेवली ती तुकोबारायांनी ठेवली. नाही तर ती आत्महत्या करायला गेली ती उंच डोंगरावर आणि उंच भांडाऱ्यावर असं खाली उडी टाकणार म्हणता दरीमध्ये. महाराजांनी विचारले, कोण तू, काय करते? म्हणजे मी आत्महत्या करते. महाराज, कोण आहे तू? माझं नाव दया. दया, तू का आत्महत्या करतेस? मला जगतामध्ये कुणीच अंतकरणामध्ये राहायला जागा देत नाही. दयाला कोण जागा द्यायला लागले महाराज? दयाला कोणी जागा? मग म्हणजे महाराज माझ्या अंतकरणात राहतात. म्हणून दयावंतचे अंतरी धन्य ते संसारी. दयावंत जे अंतरी. दया दया दिनानाथा तू आजीवली. दया पाहिजे महाराज. ज्यावेळेस 1628, 1629, 1630 साली दुष्काळ पडला आणि अन्न दशा झाली महाराष्ट्रामध्ये. जनावरांना झाडाचा पाला सुद्धा मिळणार, कडबा खायला नाही, पाणी प्यायला नाही. अशा वेळेस लोकांच्या भुकीनं आक्रोश सुरू झाला आणि ते आक्रोश पाहून तुकोबारायचं हृदय हलावलं. संत हृदय हलावलं. अंतःकरणामध्ये कळवळा निर्माण झाला. कारण का, जातच ती कळवळ्याची आहे. संतांची जात अशी कळवळ्याची. आहे का?
पद्धती. भूतावर दया करायचं महाराजांना माहिती होतं. नव भूतावर दया करणे हेच संतांचं भांडवल असते. संतांची दया हे भांडवल. अशा पायऱ्या पायरीनं महाराज असे वर पुढे गेले. शत्रू मित्र पुत्र समकरी बंधुरे त्यांना समान मांडलं. शत्रू काय, मित्र काय, मुलगा काय, बाहेरचा कुणी काय, सगळे समान. साम्य दशा प्राप्त झाली. साम्य दशा. आता मी जास्त वेळ घेत नाही. मन वाचा काया शुद्ध करी हेही केलं. साधूच्या भेटीचे उपाय सांगितले. हे मन वाचा काया शुद्ध करी, रूप सर्वस्व देखुनी नमस्कारी, लघुत्व सर्व भावी अंगीकारी, आणि सांडी मांडी मृत्यूपणाशी तोडली. मीपणा सोडून द्यावा, अहंकार टाकून द्यावा, अभिमान टाकून द्यावा. हे गुरुप्राप्तीचे उपाय आहेत. नरहरी महाराजांना सुद्धा गुरु भेटले ते या उपायाने भेटले. गैबीनाथ. बरोबर आहे. नरहरी महाराजांचे गुरु कोण होते? गैबीनाथ. या पद्धतीने भेटले महाराज. कर्म साम्य दशेवर आले महाराज. आणखीन काही भाग ज्ञानोबारांनी 7व्या अध्यायामध्ये सांगितलं. किती अवघड प्रकरण येणार नाही. मग तो विषयाची दाट झाडी, माझी कामक्रोधाची साखळी, आणि चुकवणी आला पाडी सद्वासनेच्या. ज्ञानोबाराय म्हणतात जो पंचविषयाची दाट झाडी बरं का ती ओलांडून पुढे आलाय, म्हणजे विषय जिंकून पुढे निघालाय. तो साधक विषय जिंकून पुढे निघाला. पुढं 6 चोरांनी अडवले. पुन्हा 6 चोर काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार विकारांनी अडवलं. जे आडवावया आले द्वेषवैरी धोपटिले 18व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाराय सांगतात. त्यांनाही मार दिला. कामक्रोधांना मार दिला. माझी कामक्रोधाची साखळी संकट ही माग टाकून चुकवून सगळ्याला चुकवून सगळ्यांना मारून सगळ्यांचा निपांत करून बरं का उंच डोंगरावर जाऊन पडले. उंच डोंगरावर गेले. तो डोंगर कोणता? सतवासनेचा. त्या सतवासनेच्या डोंगरावर काय आहे, काय इच्छा आहे? महाराजांनी काही मी उद्धार पावीन नारायण ऐके तुम्ही सांगा संत जन करा समान माझी आई हे खंड येईल कर्म पावशीतील धर्माधर्म कासे आणि ते कळेल. हे सगळे संकट चुकवावे लागतात. तुकोबारांनी ते चुकावले विषयाच्या बाबतीत बरं का. आपल्या मनाला आपल्या चित्ताला पंचविषयापासून माघारी वडत असताना, माघारी खेचत असताना किती दुःख साधकाला आहे त्याचं वर्णन ज्ञानोबारांनी 18व्या अध्यायामध्ये. ना तरी सारसाही बिघडिता ओहावनी व सकाळीचा का भनंग दवडीता भानियावरून. एवढं दुःख आहे. एखादा भिकारी 15 दिवसाचा उपवाशी आहे आणि आपल्या येऊन दाराला पंक्तीला बसलाय, आणि पंक्तीला बसल्यानंतर त्याला वाढ सगळी झालेली आहे. आता पुंडली राहिली आहे, आणि पुंडली राहिल्यानंतर मालकाने येऊन पाहिल्यानंतर त्याला बेकार वाटलं. मालकाला हे कशाला दरिद्री आमच्या दारामध्ये पंक्तीला बसला. त्याला भरल्या ताटवून उठवल्यानंतर जेवढं दुःख होतं तेवढं दुःख पंचविषयापासून आपल्या मनाला परावर्त करत असताना होत असते. बरेच दृष्टांत दिले. माते पुढोनी बालक काळे नेत्या एकुलते एक का उत्तटता उदक होय मीना. मासा पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर त्याला जेवढं दुःख होतं तेवढं दुःख कशामुळं? फक्त पंचविषयापासून आपल्या मनाला आपल्या चित्ताला बरं का परावृत्त करत असताना, माघारी खेचत असताना दुःख होतं. यातूनही महाराज पास झाले. विषयी विसार पडला निज
मी पणा मुकलो आणि शरण तुझा आलो पांडुरंगा. विषयापासून परावर्त झाले महाराज. विषयाचा लेश झाला, विषयी विसर पडला त्याला. विषयी विसर ब्रह्मरस विषयापासून पुढं कामक्रोध. कामक्रोधाच्या बाबतीत महाराज म्हणतात कामक्रोध वंदी खानी. तुका म्हणले दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो. रणभूमीवर पडले कामाने. आता काम आणि क्रोधाची बायको कोण? ह्या नाथ भागवतामध्ये नाथ महाराजांनी सुंदर विषय मांडला. ह्या म्हणजे इच्छा. कामाची क्रोधाची बायको कोण? इच्छा. आता काम आणि क्रोधाची बायको इच्छा. काम क्रोध मेले, दोन्ही नवरे मेले तिचे. मेल्यानंतर ती रंडकी झाली. निमालिया कामाची वार्ता. ह्या रांडवली तत्वता ती रंडकी झाली. ह्या म्हणजे इच्छा. बर का. मुकन दावीच संता. मग संताला तोंड दाखवी नाही गेली. कोण? इच्छा. ऊर्ध्व मनात पळाली. इच्छाच वर निघून गेली. आता तिथं इच्छाच नाही. ती अवस्था काय महाराज? जिथं कामक्रोध मारले, जिथे विषय जिंकले, जिथे इच्छा शिल्लक राहिली नाही, ती अवस्था काय महाराज? ब्रह्मरूप अवस्था आहे. या पद्धतीनं पाहिलं महाराज पुढे चाललेले. एका अभंगामध्ये महाराजांनी सांगितले साधकाचं आचरण कसं असावं. आपल्याला तर का नाही थोडं सुद्धा जमणार नाही ना. खरंच सांगतो. अरे साधकाची दशा भाई. अरे संसाराबद्दल उदास असावं. आपण संसाराबद्दल मी मगाशी सांगितलं सुरुवातीला की आपण संसार आसक्त आहोत. संसार अनासक्त नव्हता. आपण महाराज अनासक्ती होती संसाराची. उदास होते महाराज. उपाधी नसावी अंतर उपाधी खलास केली. काम क्रोध खलास केले. फळचित्त हे केले खळ हो विठाळ निवारे. महाराजांनी देवाला सांगितलं देवा काम आणि क्रोध दोन्ही मारले. दोघांची फजिती केली, खलास केली. आता मला विठाळ झाला का. तो विठाळ तू निवार. त्या विठाळाचं तू निवारण कर. कारण मारले ती दोन्ही. मारले दुर्जन सडा असे मार्ग पुढे चाललेले. बरं त्यांच्या जीवनामध्ये हवरेपणा माहिती नव्हता. लोलुपता निद्रे काय त्याची नावे. लोलुपता म्हणजे हवरेपणा. आता आता सध्या हवरेपणा जास्त वाढला. 1000 रुपये दिले तर 200 पुन्हा मागून घ्यायचे. त्याला हवरेपणा म्हणायचं. बरं का. 2000 दिले तर पुन्हा 100 तरी द्या. पेट्रोल समाधान नाही. समाधान नाही. मानवी जीवनामध्ये समाधान जर प्राप्त झालं ना तर तुकोबाराय म्हणजे विषाचा गेला जरी त्याच्या पुढे धरला तरी तो आनंदाने पितो. कोण? समाधानी माणूस. फक्त समाधान तरी विषय वाटेल. समाधान नाही महाराज. तुकोबारायकडे समाधान होतं. झाले समाधान धरिले चरण. आता उठावे से मना येत नाही.
समाधान त्यांच्याकडे होतं. म्हणून लौलुप्यता म्हणजे हवरेपणा नव्हता. नाही तर शिवाजी महाराजांनी जेवढं पाठवलं तेवढं परत केलं. आणि तर लोलुप्यता जवळ असती, हवरेपणा जर जवळ असता तर ते ठेवून अजून दुसरं मागितलं असतं. निद्रा जवळ नव्हती. ही साधकाची अवस्था तुम्हाला सांगायला लागलो. साधकाची नियम आहे ती. लोलुपता नव्हती, निद्रा जास्त नव्हती महाराजांकडे. कोणी या गेली निशी, आपल्या जीवनामध्ये आता रात्र आहे. महाराज 11 कधी वाजते ते ना 11च्या बरोबर टायमाला कधी सोडतो, कधी झोपायला मिळतं आपल्याला, आपल्याला विश्रांती मिळते, आपली धारणा असते. पण संत महात्म्याच्या जीवनामध्ये, तुकोबाराच्या जीवनामध्ये ना रात्रच हरपली होती. हरपोनिया गेली निशी, निशी म्हणजे रात्रच हरपली. सतत दिवसच त्यांना नकळे दिवस आहे की अखंड लागली निद्रा कैशी न देखू. महाराजांना झोप ती कसली माहितीच नव्हती त्यांच्या आयुष्यामध्ये. झोप माहिती नाही, कसली झोप माहिती. एकांती लोकांती स्त्रियाशी भाषण ऐत्या साधुनी जोर आहे, ज्ञानल आहे गुरु. महाराजांच्या जीवनामध्ये एवढ्यावरच महाराज थांबले नाहीत. महाराज एवढ्यावर थांबले नाहीत. महाराज म्हणतात बाह्य उपाधी लय अवघड आहे ना. नाही, बाह्य उपाधी, संसार, प्रपंच, आप्तइष्ट, स्वजन सखे हे तोडणं किंवा या मायाजाळातून बाहेर पडणं हे अवघड आहे. महाराजांनीच करावं. त्यांचं काम नाही महाराज. आणि त्याचं वर्णन गाथेमध्ये तुकोबारांनी केले साधकाचं. संसार दिही केला पाठीमोरा, नाही द्रव्य तारा दया चित्ती, हर्षमर्ष नाही सुख दुःख अंगी, जनार्दन जगी ठोनी. असा महात्मा जगातामध्ये देव झालेला असतो. फार मोठं धैर्य केलं. ते धैर्य तुमच्या आमचे जन्म होत नाही. अशा पद्धतीनं महाराज बर का साम्य दशेवर आलेले. साम्य दशेवर असा रस्ता चालत 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 जीवनामध्ये संकट शोषित संकटाचं निपांत करत महाराज साम्य दशेवर आले. आणि साम्य दशेवर आल्यावर ज्ञानोबा काय म्हणतात, ऐशी कर्म साम्य दशा जेत होय गा विरेशा. मग गुरु आपण असं कर्मसाम्य दशेवर आल्यानंतर गुरु आपोआपच भेटतो न. गुरु शोधित येतात. गैबिनाथ नरहरी महाराजांना शोधित आली. आणि जसं नरहरी महाराजांच्या जीवनामध्ये सतत भगवान शंकराचं सतत ओम नमो शिवा नामस्मरण असायचं. मल्लिकार्जुन मंदिरामध्ये बसल्यानंतर का नाही 3-3, 4-4 तास नरहरी महाराज चिंतन करत बसायचे. पण चिंतन एकनिष्ठ चिंतन कोणतं? ओम नमो शिवाय. पांडुरंगातून त्याचं वाकडच होतं, सगळ्यालाच माहिती आहे. विष्णू देवता मानायलाच तयार होते. भगवान शंकरावर एकनिष्ठ प्रेम केलं आणि एकनिष्ठेने भक्ती केली नरहरी महाराजांनी. एकनिष्ठता आहे याकडे. अशी वाटचाल करत असताना गुरु आपोआप शोधत येतात. महाराजांचं म्हणणं आहे गुरु अवेसा भेटेची. आणि त्याला महाराजांचं थोडं कारण घडलं की अगदी जन्मल्यापासून लहानपणापासून जगद्गुरु तुकोबारायांना रामकृष्ण हरी नामाचा मंत्र होता. लहानपणापासून आवडीचाच मंत्र. आवडी नाम घेता तोही पिता संतोषी. लहानपणापासून मला आवडत होतं म्हणतात महाराज. तो मंत्र मला आवडायचा आणि तो मंत्र मी जपायचा. सार तुका जपे बीज मंत्र एक आणि भव सिंधू तारक रामकृष्ण. रामकृष्ण नामाचं स्मरण तुकोबाराय सतत करायचे. लहानपणापासून तो आवडीचा मंत्र.
आवडीचा मंत्र सांगितला. आणि मग ज्यावेळेस गुरुची भेट झाली, गुरु दर्शनामध्ये आली, गुरुने अनुग्रह केला आणि मस्तकावर हात ठेवला. बाबाजी आपलं नाव सांगितलं आणि मंत्र दिला. विश्रांत जपला, विश्रांत असा तो मंत्र जपला. रामकृष्ण हरी. रात्रंदिवस आपल्या जीवनाचा उहापोह केला, पण तो मंत्र जपला. आता मंत्र जपला, इतका जपला की महाराज म्हणतात, मगाशी एक प्रमाण झालं, माझी मदत झाली या नामाचा. दुसरं प्रमाण आहे, तुकामध्ये झाली मज अनावर. हे बोली, बोली म्हणजे वाचा, ज्याने आपण बोलतो तिला बोली म्हटलेलं आहे. ज्या वाचेच्या माध्यमातून आपण बोलतो तिला काय म्हणले तुकोबाराच्या भाषेमध्ये? बोली. तुकामध्ये झाली मज अनावर, हे झाला छळ, न राहे घाटी कापळ. माझ्या जिभेला असा छळ सुटला, जिभेला एक पलभर सुद्धा शांत राहत नाही. सतत रामकृष्ण आता आता जिथं सतत नामकृष्ण आहे, नामाचं अनुष्ठान आहे. भागवतामध्ये नाथ महाराज म्हणतात, रामकृष्ण आदी नामश्रेणी अखंड गरजे ज्याची वाणी, त्याशी तीर्थे येती लोटांगणी सुरवर चरणी लागते. 33 कोटी देव त्याच्या दर्शनाला येतात. कोट्यावधी तीर्थ त्याच्या दर्शनाला पवित्र होण्याकरता त्याच्या चरणाजवळ येतात. तीर्थे पर्व काळ सगळे त्यांच्या पायाजवळ. महाराजांच्या जीवनाचा विचार करता महाराजांच्या जीवनामध्ये महाराजांना संत वृंद भेटायला आली. ज्ञानदेवादी एकना आदी संतांच्या भेटी झाल्या, संत भेटायला आले. कारण का महाराज म्हणायचे, तुका म्हणे तुची सुदीन सोहळा गाऊया गोपाळा धनीवरी, त्या लागे जीव होतो कासा विस, पाहतील वास नयन. हे संतांच्या भेटी करता महाराज वाट पाहिजे. संतांची भेट झाली. रामेश्वर शास्त्रींनी वर्णन असं केलं की संत वृंदे तीर्थे गौतमी हरिकथा अंकुटिया नरसिंहस्था भेटू आली. महाराजांना भेटायला गंगा सुद्धा भेटण्याकरता आली. समुद्र सुद्धा महाराजांच्या चरणाजवळ येऊन पवित्र होण्याकरता स्थिर राहिला. कोण? समुद्र. कोट्यावधी तीर्थ आले, संत वृंदे आले, पर्वकाळ आले, पुण्यकाळ आले, सगळं त्यांच्या चरणाजवळ आलं. आता एवढं आल्यानंतर देव काय येणार नाही ना. जिथं गंगा आली, जिथं संत महात्म्याच्या भेटी झाल्या, जिथे संत चरण सुद्धा आले, संत भेटायला आले, संत वृंदे तीर्थे कोट्यावधी तीर्थ आले, सुरवर आले त्यांच्या दर्शनाकरता, तिथे देव काय येणार नाही. अरे देवाचा एकच बहाणा आहे, तो कुठेही नसतो. तो मी वैकुंठी नसे, एक वेळा भानुबिंबी न दिसे, आणि योगियाची मानसे उमरडोनी जाय. मी वैकुंठात नाही, मी क्षीरसागरात नाही, मी कुठेही नाही. जिथं माझा नामघोष बरवा चालू आहे तिथं मी. म्हणून महाराजांच्या 100 चरणाच्या अभंगामध्ये प्रमाण टाकले, नित्य धावे तेथे नामाचा गजर,
आणि म्हणून देवाची ये जा महाराजांच्याकडे चालू झाली. देव आपला साथ केला, देवाला वश केलं, देव स्वतः त्यांच्याकडे वश झाला, देव त्यांचा दास झाला, देव त्यांचा सेवक झाला, देव त्यांचा गडी झाला. देवाची ये जा चालू झाली महाराज. जिथं नामस्मरण अखंड आहे तिथं देव असतो. म्हणून आपल्याला महाराजांनी सांगितलंय का नाही, ठाईचं बैसोनी आणि आवडी आनंद. याचं कारण काय, एवढं सांगायचं कारण काय? आवडी आनंद ताळवावा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र जपवा, सर्व का जपावा? अरे ज्या वेळेस आपण मंत्राचा उच्चार करत असतो त्यावेळेस देव आपल्या मांडीजवळ उभा असतो. निजल्याने गाता उभा नारायण, बैसल्या कीर्तन करिता डोले, बैसल्या कीर्तन. बसून जरी कीर्तन केलं तरी देव डोलत असतो, उभारून कीर्तन केलं तर मागं असतो, कीर्तनाच्या भोवती फिरत असतो. काही संकट नाही का? घरी जर आपण पूजेला बसलो, अनुष्ठानाला बसलो, तासभर हरिपाठ केला तर देव आपल्या जवळ उभा असतो. काय महाराज म्हणतात, नाम उच्चारिता कंठी आणि पुढे उभा. अरे नामाचा उच्चार केल्याबरोबर देव आपल्या जवळ उभाच असतो. महाराजांच्या घरी देवाची, महाराजांच्या जवळ देवाची ये जा सुरुवात झाली, देव वश झाला. देवाला भुलविलं. नाटाच्या अभंगामध्ये म्हणतात, विसरोनी आपुला देह पण भाव, विसरोनी देह पण भाव, नामेची भुलविला पंढरीराव. कशाने भुलविला? नामानं भुलविला. न विचारी अति पुरठाव लागावया पाव संताची वर माली आपल्या हाता. खरंच वर्म संतांना सापडलं. भाविका हे वर्म सापडले की भाविकांना म्हणजे संतांना. महाराजांना वर्म सापडलं. देवाची प्राप्ती झाली, देवाची ये जा सुरू झाली, देव आपलासा झाला, देव वश झाला, देव दास झाला. याची खूण काय? याची खूण काय? चित्त समाधान
समाधानाला पावलं. चित्त पावली आनंदा सुख समाधी ते सदा म्हणता गोविंदा वेळोवेळा वाचेशी. महाराजांचं चित्त पावली आनंदा सुख समाधीच्या सदा म्हणता गोविंदा वेळोवेळा वाचेशी. सतत नामस्मरण करण्यामुळं देव वश झाला. चित्ताला समाधान प्राप्त झालं. नाही तर चित्ताला समाधान नव्हतं. समाधान प्राप्त झालं. पण चित्त समाधानाला प्राप्त झालं आणि देव वश झालाय असं कोणी खरं मानील का? लोक म्हणले महाराज तुमचं चित्त समाधानाला प्राप्त झालंय, तुम्हाला देव वश झाला, तुमचा त्रास झाला, पण आम्हाला दाखवलं. महाराजांनी दाखवायचं ठरवलं. महाराजांनी दाखवायचं ठरवलं. नाना महाराजांनी देवाला हाक मारली. येईवो 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 धावो हजर राहतो. एक महत्वाचे प्रमाण गाथेमध्ये झाला. पाचारीला राहावे ऐशी ठाईची ही सवय. त्याला मुळात ही सवय लागलेलीच आहे की बोलीला भागताना बोलिलं की पळत हजर होतं, धावतच जायचं ना हजर. अशा पंक्ती वाढल्या ब्राह्मण बद्दल जेवायला चिंचवडला चिंतामण ब्राह्मणाच्या घरी. आणि महाराजांनाही पाचारण केलं होतं भोजनाकरता. महाराजही पंक्तीला बसले. चिंतामण ब्राह्मणाला सांगितलं महाराजांनी. महाराज म्हणजे एक पात्र टाका आणखी एक गणपती बाप्पाला. तो गणपतीचा उपासक होता चिंतामण नावाचा ब्राह्मण. एक पात्र टाका गणपती बाप्पाला. टाकलं पात्र, वाढ झाली बरं का. आणि मग महाराज उठले म्हणले चिंतामण महाराज म्हणले आता त्या गणपती बाप्पाला आराध्य देवताला बोलवा जेवायला. ते ब्राह्मण म्हणलं देव म्हणते तुझी एवढी कैची थोरी अभिमान भितरी नागवलो. माझं एवढी ताकद नाही, माझं एवढं सामर्थ्य नाही. आणि प्रत्यक्ष गणपती बाप्पाला भोजनाकरता बोलवायची माझी हिंमत नाही. ते पुण्य माझ्याकडे नाही. महाराज तुम्हीच काहीतरी करा. आता दोघांच्या संवादामध्ये नाना काय झालं माहितीये का? जेवढी वाढ झाली होती ब्राह्मण लोक सकाळपासून उपाशी होते. 4 वाजायला पंगत बसली एकदम बर का. आणि सगळी वाढ झाली. उदबत्त्या सुद्धा जळत जळत खाली आल्या, संपल्या. पण कोणीच हटना मागे. महाराज मी मागं हटना गेले. चिंतामण शेवटी चिंतामण नावाचा ब्राह्मण महाराजांच्या पाया पडला. महाराज माझा अधिकार नाही, तुम्हीच काहीतरी करा. तटस्थ ब्राह्मण वैसली ती. अहो जेवायचे लोक थांबलेत. महाराज तुम्ही काय विचार करा. वाडवेळ झाला, शिळे झाले. तटस्थ ब्राह्मण बैसली ती. अन्न सगळं शिळं झालं. सुगंध संपला, अन्नाचा सुगंध. आणि गरमागरम सुद्धा सगळं संपलं, सगळं थंड झाले. म्हणजे मग महाराज उठले आणि मग भगवान परमात्म्याला हात मारले. पांडुरंगा या गणपतीच्या वेशामध्ये. मग पांडुरंग परमात्मा गणपतीचा वेश घेऊन सोंड हलवत हलवत सगळ्यांना दर्शन झालं. कारण का तुकोबरांनी सगळ्याला गणपती बाप्पाचं प्रत्यक्ष मूर्तिमंत गणपती बाप्पाचं दर्शन घडवून आणलं. कारण का ही ताकद सांगताची आहे.
तुकोबारांनी एक अभंग दिलाय नाना गाथ्यामध्ये, रवी ती पहिरा दावी ती देखणे आणि आदर्श दर्शने संताची. अरे आदर्श वस्तू, जगात न दिसणारी वस्तू सुद्धा बरं का संत हे मूर्तिमंत देव दाखवत असतात. म्हणून संताबिन प्राप्ती नाही आणि ऐसे बिन देती. हाक मारल्याबरोबर गणपती बाप्पा आली, म्हणजे पांडुरंग परमात्मा आली. द्रौपदीनं हाक मारली, हजर. गजेंद्रानं हाक मारली, हजर. बर का भक्त प्रल्हादानं हाक मारली, हजर. हाके सरशी हाक मारली ना, हाके सरशी हाक मारली, घालून या स्तंभपुरी ऐकली आचारिता धावे अशी ठाईची सवय त्याला सवय लागलेली आहे की भक्तानं बोलवलं की हजर व्हायचं. म्हणून महाराज म्हणतात, आता माझा पहा अनुभव केला देव आपुला, मी माझा देव आपला असा केला जीवनामध्ये. बरं का मला समाधान प्राप्त झालं. आता जेवढा तो मला अवश्य झालाय, एवढा अवश्य झालाय की मी ज्या ज्या वेळेस देवाला हाक मारतो त्याच्याकरता मी काही केलं नाही. तो बरे म्हणतात नाही जप तप जीवाशी आटणी. जप केला नाही, तप केला नाही, जीवाची आठणी केली नाही, योग साधना केली नाही, कुठलंही साधन केलं नाही. नाही जप तप जीवाची आटणी, मनाची दाटणी नाही केली, मन निग्रह केला नाही, इंद्रिय निग्रह केला नाही. फक्त जागेवर बसून अनुष्ठान घालून देवाचं नामस्मरण केलं. निजलिया ठाई ठोकारीला धावा. जिथं मी झोपलो असेल तिथं देवाचा धावा केला, देवाचं नामस्मरण केलं आणि साकडे ते देवा तुझं माझे. त्यावेळेस भगवान परमात्मा धावून येत असेल. महाराजांनी सांगितलं जिथं नामस्मरण आहे तिथं भक्त बोलवतो, तिथं जीव हजर होतो. त्याची सवय त्याची आहे. म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणात बोलाविले तेची द्या.
आणि जास्त आवड फुग्याची. फुगे आणायचे, फुगे आणून फुगे देते. मागाल्या 15 दिवसात खरी घटना सांगतो तुम्हाला, तिथे ट्रीटमेंट माझ्याकडे आहे. फुगे फुगून 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 पण ही सुधरू सगळं काल फुगे झाली, खोटं नाही. तिथे ट्रीटमेंट माझ्याकडे आली सुद्धा. फुगे फुगविले की गाल फुगली. आणि मागच्या काळामध्ये जर नळी जर फुगली तर दमा नावाचा विकार करायचा. दमा, त्याच्यामध्ये का नाही 7 लोकांची 7 सोनाराची यादी माझ्याकडे. पहिले आमचे आजोबा मच्छिंद्रनाथ धर्माधिकारी. दमा काय ना, तोंडानं फुकून 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 दमा जोडायचा. आमच्या वडिलांनी दमाचा बरं का. आम्ही नळी फुंकायला शिकलोच नाही म्हणून आम्ही त्याच्यातून मुक्त झालो नाही. ती नळ्या फुकलेलीच आहे. गुणवंत पोतदार म्हणून आमचे जोडजवळचे होते. त्यांची सोयरीत आहेत आपल्या ह्याला. कारखाना कोणताही नाही नाही, आपला माऊलीच्या रोडवरला कारखाना आहे. हा 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 श्रीराम कारखाना, सदाशिवनगर. सदाशिवनगरला पाहुणे त्यांची सुनबाई तिथली. गुणवंतराव पोतदार दमा झुकला. मागच्या काळामध्ये असाच नरहरी महाराजांना त्रास झाला. काय करावं. आणि एवढे प्रख्यात सोनार, एवढे प्रख्यात कारागीर, सुवर्णकार, त्यांचा हात कुणी धरायचा नाही. होणारी मधला एक सावकार नवस केला पांडुरंगाला, मला मुलगा होऊ दे, तुला सोन्याचा तुला बनवेल. ही सगळ्याला कथा माहितीच आहे. आपला वेळ संपला. उत्तम कारागीर, तो विकार थोडासा त्रास करायला लागला. फुकावं कसं, नळी फुकावी कशी, बरं का, प्रश्न पडला. पण देवाला हाक मारल्याबरोबर देव हजर व्हायचा. बरं, आता पाष्ट वडायच्या मशनी येतात ना, आपल्याला तात्याला माहिती आहे. जोडी वडायच्या मशनी निघाल्या, पाष्टा वडायच्या मशनी निघाल्या. आता पॉलिश करायचं सुद्धा आमच्या घरी राहिलं नाही. नाही तर पहिलं का नाही, पातेल्यामध्ये घेऊन त्याच्यात रिती टाकून, त्याच्यात रिटे भाजून टाकून, बरं का, आणि सगळं ते हातानं पॉलिश करायचं. ती पितळेच्या तारा सुद्धा हाताने पुसायच्या, आग पडायची हाताची. आता तसली भानगड नाही. आता पोरांनी आणली मशीन, कशाची, पॉलिशची. एकदा टाकलं मध्ये 2-4 किलो की आपोआप पॉलिश होऊन निघते. मशनी पाष्टा वडायच्या मशनी निघाल्या, पत्रा वडायच्या मशनी निघाल्या, जोडी वडायच्या मशनी निघाल्या. पण त्या टायमाला मशनी नव्हत्या. हातानं जोडी घालायची, हातानं लगडी घालायच्या, बरं का. घडून 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 काटाळून जायचे सोनार लोक. आणि तीच पद्धत आणि तोच अनुभव आमच्या नरहरी महाराजांना आला. पण नरहरी महाराजांचं काम बंद पडू दिलं नाही. हा का मारल्याबरोबर देव हजर, बोलविले त्याची द्यावी. नरहरी सोनारा घडू फुंकू लागे, तो क्या मेळ्या संगीत ढोरगोडी सगळी कामं करायची. सगळं भगवान परमात्म्याने कामं करायची. कुणाचे काम नाही केले. एवढे म्हणून भक्त मंडळी जन्माला आली, ते मग संत मंडळी सगळ्याचे कामं केली. मला उचनीचे काही नेणे भगवंत दिष्टे भाव भक्त देवदासी पुत्र कन्या विदुराचे देवदास होते. देवदास होण्याच्या अगोदर नाना, बरं का, एक पथ्य महत्वाची सांगितलेली. आता आपल्याला सहसा का नाही, बरं का, निंदा करायची जास्त सवय, बरं का. सहजासहजी वारकरी कोणाची निंदा करत नाहीत, पण वारकरीची निंदा मग सगळेजणच करतात. सकाळी बरं का तुकोबारांनी त्याचं वर्णन केले. प्रातस्नान करी, कमी झाले, प्रातस्नान करी विभूती चर्चन देखून आजन निंदा करी. लोक मात्र निंदा कर. वा घराच्या बाहेर आलं की लोक मध्ये आली बाबा एसटी. आता एसटी आहे का ती, पण इथला एक मुद्रा बघून, इथली मुद्रा बघून आणि इथली मुद्रा बघून, त्या 2 मुद्रा बघून त्याच्यामध्ये आली एसटी, नाव ठेवून निंदा करतात. निंदा महाराज सांगतात, तुमच्या पितरांना, तुमच्या वाडवडिलांना नरकात जर करायचं असेल तर निंदा अवश्य निंदा करा. अवश्य निंदा करा. निंदा करावी चढाडी अगत्य ज्या नरका जाणे, अगत्य ज्या नरका जाणे विटमानने कीर्तनी. त्याला नरकाला जायचे, त्याला कीर्तनाचा विटमाना, त्याला निंदा करा. निंदा तुकोबाराच्या जीवनामध्ये निंदा हा विषय नव्हता. महाराज मनाला म्हणायचे, निंदा स्तुती कोणी करू दया माया, न धरिया चाड सुख दुःखा. कोणी निंदा करू आपली, कोणी स्तुती करू, या दोन्ही विकाराशी आपण लिप्त राहायचं नाही. तरी पण लोकांनी तुकोबाराची निंदाच केली. निंदावी हे जग,
आणि ऐसा भागाला भाग महाराज म्हणजे माझ्या वाट्याला हे चालेल जगानं माझी निंदा करावी. निंदा करणं हे महापाप आहे. निंदेचं फल वारकरीची निंदा असू द्या, संतांची निंदा असू द्या, कोणाची निंदा असू द्या, निंदेचं फल काय बरं का अधोगती नरक वास आहे. म्हणून महाराज म्हणजे अगत्याच्या नरकाजणी निंदा करावी. निंदा करावी चहाडी मनी धरून आवडी. निंदा करावी चहाडी करावी. चहाडीमध्ये निंदेमध्ये का नाही बरं का पितरासकट आपल्या पितरासकट स्वतः नरकाला जातो. निंदा करू नये. जिथं निंदा खुंटली, जिथं निंदा बंद झाली, ज्यानं निंदा जगाची बंद केली, जगाची निंदा करणं ज्यानं बंद केलं, हे पथ्य पाळलं, त्याचा देवदास होतो. महाराजांनी जीवनामध्ये कधी निंदा कोणाची निंदाच केली नाही. कारण का जगताला पाहत असताना तुकोबारांनी पाहिलं कसं, तुम्ही अवघे पांडुरंग, तुम्ही अवघे पांडुरंग आहेत. म्हणून महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये कोणाची निंदा केली नाही. निंदा केली नाही म्हणून देवदास झाले. आपल्याकडे देव काय येत नाही, आपण सतत कोणाची ना कोणाची तरी निंदा करत राहतो. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये निंदेला पक्ष मांडलेलं आहे. निंदा करू नये, मत्सर करू नये. कारण का तुकोबारांनी सांगितलं मत्सराचा ठाव शरीरी नसावा, लाभे विना जीवा दुःख देतो. विनाकारण मत्सरा कोणाचा केला तर त्याच्यात लाभ तर काही नाहीच ना, उलट दुःख आहे. महाराजांच्या जीवनामध्ये निंदा कधी केली. आणि म्हणून महाराजांनी सांगितलं बरं का देव माझा दास झाला, देव माझा सेवक झाला, वैष्णवांचा दास विना बाजवा झाला नारायण, त्या मिळवून सुसुके. वैष्णवांचा देव दास झाला, माझा सुद्धा दास झाला, माझा सेवक झाला. याचं कारण फक्त मी निंदा कोणाची केली. निंदा करायचं सोडलं, जगानं आपली निंदा करू द्या. जगानं आपली निंदा केलेली चांगली. कारण का तुकोबाराय म्हणले लोकांनी जर आपली निंदा केली तर आपले पाप धुण्याकरता साबण लागत नाही. कपडे धुण्याकरता साबण लागल, कपडे धुण्याकरता टाईड नावाची पुडी लागल, व्हील साबण लागल, कुठलाही साबण लागल. पण आपलं अंगचं पाप धुण्याकरता आपल्याला साबण लागत नाही. साबणाचे पैसे ते घेत नाहीत, साबण लावित नाहीत. बिगर न साबण लावताच आणि साबणाचे पैसे न घेताच ते आपलं सगळं पाप धुवून काढतात.
सगळं मोल न घेता महाराज म्हणतात आसवायचे खळ पार, आमची निंदा करणारे खळ दुष्ट बर का असो असावे जगामध्ये, निंदा करणारे लोक जवळ असावे, निंदकाचे घर असावे कशा करता तर त्यांनी आपली निंदा केली की आपले सगळे पाप धुवून जातात. निंदकाचे घर असावे शेजारी किंवा आसवायचे खळ पार, आम्हा तयाचे उपकार, त्यांचे आमच्यावर उपकार आहेत, करीती पातकाची ध्वनी मोल न घेता साबणी, साबणाचे पैसे घेत नाहीत म्हणून आपलं पाप धुवून काढतात, पण कशाच्या माध्यमातून बरं का, ती आपली निंदा करतात. निंदा केलेली चांगली आहे, निंदा केलेली चांगली आणि निंदा करून घ्यावी, पण आपण मात्र कोणाची निंदा करू नाही. कारण का करू नये, जोपर्यंत आपण लोकांची निंदा करणं सोडत नाही तोपर्यंत देव आपला दास होत नाही, आपल्या जवळ येत नाही. आपण जर लोकांची निंदा करायचं सोडलं, महाराज म्हणतात देव दास झाल्याशिवाय राहत नाही. माझ्या जीवनामध्ये तेच घडलं, मी जगाची निंदा करणं सोडलं आणि देव माझा दास झाला. तिसरं चरण, सोडलिया जग निंद्या, सोडलिया दास, देवदास होतो, भक्ताच्या अंकित होतो. भक्त जे म्हणल ते तो पुरवतो, जे भक्त म्हणल तसा तो होतो. देव भक्ताचा अंकित कामे सदा त्याच्या आहारी गेलेला असतो, भक्ताच्या देव आहारी गेलेला असतो, त्याचा दास होतो आणि कामे करतो पण न सांगता करतो, सांगायची गरज नाही. असे भक्ताची घरी कामे न सांगता पुन्हा लाज धरायची नाही. लाज टाकून
काम करायचं. हे देवाचा बाणा. साधावया भक्ती काज नाही लाज अशी अशी शरण आली. अर्जुनाची घोडी धुतली अनंते, संकटे बहुते निवारी. दास होतो ते. मन बिमनिया रातयाचा, दास आपुल्या दासाचा. अनुसरले वाचा कायामध्ये विठ्ठली. अरे जे काय वाचा म्हणून देवाचे दास झाले, देव त्यांचा दास झाला. प्रमाण त्याच्या बोला. भक्त देवाचा अंकिला न विचारिता जाता नये आणि खाली बैसताही बी. आता कोणाच्या हंटर मध्ये आहे? पुंडलिकाची आहे. सत्ता कुणाची आहे? पुंडलिकाची आहे. उभाजी केलाय, त्याला बसावं वाटते. देवाला बसावं वाटत नाही. किती युगे झाले महाराज? 28 युग झाले. 2 तास आपल्याला उभारायचं नग वाटते. आधी येडं आपलं उभारलं, येडच म्हणते त्याला. वेडा झाला लाल चावाला बघते. उभाराय त्याला येडं म्हणतात. कधी कधी त्याला भूत म्हणतात. 28 युगानं उभा आहे, बसावं वाटते खाली. तुकमारेच म्हणले का नाही? आतापर्यंत कुठलाही संत म्हणला नाही तसा. पण महाराजांनी विचार केला, भगवान परमात्मा 28 युगानं विठेवर उभा आहे. मग भागला असेल, शिनला असेल. भागलासी माये बापा, बहुश्रम केल्या खेपा. मला बी सोपा नाही त्या काळात. बसावं वाटते. मालक काय म्हणतो की? मालक कोण आहे? पुंडलिक आहे. प्रमाण त्याच्या बोला. पुंडलिकाचं बोलणं प्रमाण आहे. त्याच्या बोलण्याच्या बाहेर जायचं नाही. कुठं फिरून जर वाटलं तरी फिरायला जायचं नाही. कुठं तिथून हलायचं नाही. विठेवून कुठं बाजूला हलायचं नाही. याकडे 5-50 दुराचारी आले, दर्शन करून जर गेले, म्हणजे जर ते विठेवर नसेल, त्यांचा उद्धार कसा व्हायचा? म्हणून त्याचा बोलल्याला प्रमाण आहे. म्हणून हा भक्ताच्या अंकित असतो बरं का. विश्वाचा जनिता म्हणे ईश्वरीची माता, ऐसा भक्ताचा अंकित लागे तेसी लागी. म्हणून म्हणया रातयाचा. म्हणून मी त्याचा दास आहे असं म्हणतो आणि त्याच्या भक्ती सगळे कामं करतो. शेवटी महाराजांना लोकांनी विचारलं, आणखीन एक प्रश्नाचं उत्तर द्या. त्या देवाला अडचणीत कशाने टाकलं तुम्ही? कसा अडचणीत टाकलं? त्याला उत्तर दिलं महाराजांनी शेवटच्या चरणामध्ये, फक्त भक्ती. माझ्या जीवनामध्ये मी बर का निर्दंब भक्ती केली. आता सगळा दांभिक पसारा झालाय. अशा तृष्णा माया कालवुनी दोन्ही, दंभ तो दुरोनी दिसत असे. ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या गावाला तुकोबाराय फिरत गेली, जिथं जिथं वारकरी पाहिले, जिथं जिथं देवाचे भक्त पाहिले, तिथं दांभिकपणा दिसून आला, भक्तीचा मोठेपणा दिसून आला. म्हणून महाराजांनी सांगितलं की दंभ तो दुरोनी दिसत असे, अशा तृष्णा माया कालवुनी दोन्ही, आणि दंभ तो दुरोनी दिसत असे. बरं का. आणि दंभाचा महाराजांना भारी वीट होता. अरे दांभिक भक्तीनं का नाही जगाला बोलविता येईल, पण देवाला बोलविता येईल का? येणार नाही. दांभिक भक्तीनं जग भुलल, पण देव भुलणार नाही. तुकोबारांनी देवाला भुलविले. मागाशीच प्रमाण झालं. विसोरणी आपला देव पण भाव नामेची भुलविला, भक्तीनं भुलविला. महाराजांना दांभिक म्हणजे निर्दंब भक्ती केली. निर्दंब भक्ती केली. नंबर 2 निष्पाप भक्ती केली. त्या भक्तीमध्ये पाप नव्हतं. निष्पाप भक्ती केली. कारण का? महाराज स्वतः अग्निरूप झाले होते. त्याच्यामुळे पाप आणि पुण्य अंगाला लागतच नव्हतं ना. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, पापाचा विचारच नव्हता. तुकोबाराय देवाला म्हणायचे, देवा तुझा एक बाण आहे. काय बाणा? की पापी माणसाजवळ तू जात नाहीस. तुम्ही पापा भीता, म्हणजे पापी माणसाला तुम्ही भेट असता हमेशा. त्याच्या लांबून जाताल, कुठून इकडून तिकडून गावाच्या बाहेरून जातात, पण त्या पापी माणसाजवळ तुम्ही जाणार नाही. तुम्ही पापा भीता. आणि आम्हा उपजावा या चिंता, आमच्याजवळ पापच तयार होत नाही. मग भेट द्यायला काय झाले? म्हणजे महाराजांकडे पाप नव्हतं. निष्पाप भक्ती केली महाराजांनी. पाप नावाचा दोष नव्हता. 4 दोष आहेत भक्तीचे. पहिला दोष आहे तो दंभ. तर दंभ नावाचा दोष काढून टाकला. निर्दंब भक्ती केली. दुसरा दोष आहे पाप. निष्पाप भक्ती केली. त्यांच्या जीवनामध्ये कधी पाप घडलंच नाही. आम्हा उपजावया चिंता महाराजांचं ठोस प्रमाण आहे. तुम्ही पापा भीता, देवा तुम्ही पापेला भेटा आणि तुम्ही माझ्याजवळ येत नाही. याचा अर्थ आम्हा उपजावया चिंता, आमच्याजवळ पापच तयार होत नाही, म्हणजे निष्पाप भक्ती केली. तिसरा मुद्दा महाराजांनी मांडला बरं का, निष्काम भक्ती केली.
निष्काम सकाम भक्ती नाही. आपण सगळे सकामवाली आहोत, सकाम मार्गाने निघालो. पण तुकोबाराय संत मागणी निष्काम मार्गाने. काही मागितलं नाही देवाला, काही मागायची इच्छा नाही. शेवटी महाराज म्हणजे पठाभंग आहे. हेची माझी चित्ती रहावाचा भाव प्रीती विठ्ठला सुशोक्ती जागृते स्वप्नासी आणि की नाही काही मागणे सुख संपत्ती राजेचा आराधने. निष्काम भक्ती केली, काही मागितलं नाही. चौथा दोष निर्व्यभिचार भक्ती केली. निर्व्यभिचार भक्ती आपल्याला दररोज देव बदलतो, आपल्याला दररोज देव बदलतो. चौथी मोठं आणि सगळे ज्ञानवारी वर्णन केले 13व्या देव. चौथी मोठं पाहे म्हणजे चौथ पाहतो, संकट चतुर्थी चौथ पाहतो. चौथी मोठं पाहे मग गणेशाचा होय, मग गणपतीची पूजा. सावदशी म्हणजे माय तुझा स्ववर घे, लगे मंगळवार आला की आई भवानी थोर जाणूनी आई राजा म्हणजे प्रत्येक दिवशी आपले देव बदलत राहतात. महाराजांचं तसं नव्हतं, एकनिष्ठ भक्ती होती. त्याला निर्व्यभिचार भक्ती म्हणायची. पितृकार्यार्थी पितराचा होई. बऱ्याच वगैरे आहे का माझे अधिष्ठान घरी वसे आणाचे करी. बर का बरंच महाराजांनी वर्णन केलं. माझं बर का माझी मूर्ती निपजवी ते घराच्या कोणी बैसवी. बर का आणि आपण गावोगावी यात्रेचा आहे. बर का आपण सकळ तिथे आता फिरत बसतो. मला नेतू घरला विठ्ठल रुक्माईची मूर्ती एका कोणालाच बसवतो ना आपण जातो. जा कुठं त्या गाळोबाईला जा, कुठं इकडं जा, तिकडं जा, सगळीकडं. बरं का तर याला व्याभिचार भक्ती म्हणायची. बरं का व्याभिचार भक्ती एकनिष्ठता नाही, त्याला व्याभिचार भक्ती म्हणायची. पण तुकारामांच्या जीवनामध्ये व्याभिचार भक्ती नव्हती. व्याभिचार भक्ती कधी महाराजांनी व्याभिचार केला, एकनिष्ठ भक्ती केली. महाराजांनी सांगितलं बर का एक धिडला चित्ती आणि रखुमाईचा पती झाले अवघे कामा निवारा किंवा एका वाचून त्या पांडुरंगा आम्हा अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या आणि एका वाचून त्या पांडुरंगा ही एकनिष्ठ पाहिजे निर्विचार. अशा पद्धतीने भक्ती केली आणि अशा पद्धतीने भक्ती करून आम्ही देवाला अडचणीत आणला. तुका म्हणे अंकित केला आणि खाली आला वचने त्याला अंकित केलं. आम्ही त्याला वश करून घेतलं आणि मग तो खाली. तुका म्हणे अंकित केला खाली आला वचने. अशा पद्धतीने तुका म्हणे धैर्यानं भक्ती केली. वडील वारले भक्ती, नावजी निघून गेले भक्ती, काही माता वारल्या फरक पडला नाही. भक्ती सोडली नाही, उलट भक्तीमध्ये वाढ झाली. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग आणि पावलो हे संघ सुख याची भक्तीमध्ये वृद्धी होत चालली. वरची अनेक संकट आली, दुष्काळ पडली, पण भक्तीचं धैर्य महाराजांनी कसं केलं. एक दृष्टांत दिलाय नाथ महाराजांनी. नाथ महाराज म्हणतात रणी निघाली या शुराशी, मंडळीनं कुंकू लावले, औक्षण केले, ववाळले, तो रणामध्ये निघालाय. रणी निघाली या शुराशी. बर का न जिनता परसण्याशी. परशत्रूला जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत विसावा नाही क्षत्रियाशी. क्षत्रियाला विसावा नसतो. जोपर्यंत आपण युद्धभूमीवर गेल्यानंतर परसैन्याला पराजित करूच तर त्याच्यावर विजय मिळूच तर त्याला विसावा नाही. रात्रंदिवस तो युद्ध करतच राहतो. विसावा नाही क्षत्रियाशी नेणे कार्यार्थीशी साधी. त्याप्रमाणे आम्ही रात्रंदिवस त्या भगवंत मातेची सेवा करून 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 त्याला अडचणी टाकतो आणि त्याला आपला दास बनवला. म्हणून आता तो देव बर का ज्या वेळेस आम्ही त्याला बोलू त्या वेळेस तो हजर होतो. बर का त्याला कारण आम्ही धैर्यानं भक्ती केली ती अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात.